हाय हॅलो गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे अशा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज शनिवार आहे. शनिवार असताना पण मी आज खूप सकाळी लवकर उठून घरातली अर्धी कामं आवरली आहे आणि अर्धी कामं म्हटलं बाहेरून आल्यावर आवरणार आहे. तर बाहेरून म्हणजे मी चालले आता शिवायच्या स्कूलमध्ये. आज आहे ओपन हाऊस आणि आज खूप सारा म्हणजे असा घाईचा दिवस आहे माझा असंही म्हणता येईल. कारण आज मला करायचं आहे हळदी कुंकू. कारण शिवायचे पप्पा घरी असले की कसं मुलांना सांभाळायला थोडी हेल्प होऊन जाते, त्यामुळे हळदी कुंकू पण करायचं आहे. आणि त्यातल्या त्यात अजून काही स्पेशल व्यक्ती की जे माझ्या घरी येणार आहे त्यांचा आज बड्डे आहे. तर तो बड्डे पण मला आज सेलिब्रेट करायचा आहे. त्यामुळे खूप सारी कामं आहे, खूप सारी गर्दी आहे. त्यामुळे आजचा ब्लॉग हा खूप इंटरेस्टिंग राहील तुम्हाला बघण्यासाठी. आणि आपल्या बायकांचा स्पेशल प्रोग्राम म्हणजे हळदी कुंकू तो तुम्हाला बघता येईल. तर तुम्ही बघू शकता हे मागे माझा खूप सारा अजून पसारा पडलेला आहे. कारण काल आम्ही गेलेलो होतो घरभरणीला, तिकडून यायला उशीर झाला. त्यामुळे थोडीशी लेट जाग आली, म्हणजे तरी 7:30 पावणे 8ला जाग आली मला. त्यामुळे माझा थोडासा पसारा पडलेला आहे. चला आता पहिले स्कूलला जाऊन येते, याने काय दिवे पाडले ते बघते आणि मग पुन्हा तुम्हाला भेटते आणि पुढचं कसं आहे काय आहे ते तुमच्याशी शेअर करते. चला जाऊ आता स्कूलमध्ये. आता 11 वाजत आलो आम्ही स्कूलमधून. भाऊने दिवे तसे चांगले पाडलेले आमचे, फक्त एका सब्जेक्टला कमी आहे. बघू शकता त्यामुळे पा तोंड किती उतरलेलं आहे. किती अभ्यास घ्यावं, सगळा अभ्यास घेऊन सुद्धा जर पोरांना एका विषयात कमी मार्क पडत असतील तर काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे शिवाय मी सांग बरं. करशील की नाही अभ्यास आता? बोल पटकन, अभ्यास करशील का नाही? चला जाऊ द्या, काय चालूच राहणार आहे मुलांचं. आता वाजत आले 4. माझी सगळी कामं आवरली आणि कामं आवरत आवरतच मला 4 वाजून गेले. आता बाहेर रांगोळी वगैरे काढते, काही सरबत किंवा काही बनवते, रसना वगैरे, आणि मग तयार होते हळदी कुंकूसाठी. माझ्या दीदीने आणि माझ्या एका मैत्रिणीने, त्या दोघींनी मिळून रांगोळी काढलेली होती. खूप छान अशी रांगोळी त्यांनी काढली. आता मी रेडी झाली आहे हळदी कुंकूसाठी. तर कसा वाटतोय माझा लुक? दाखव बरं कसा वाटतो, नक्की कमेंट करा. माझं हळदी कुंकू होतं नेमकं त्याच दिवशी लाईट गेली. म्हणजे शनिवार असला की इकडे बहुतांश भागामध्ये लाईट ही जात राहते, पण आमच्या एरियाला कधी जात नाही कारण इकडे MIDC जवळ येते. पण इतकं बॅड लक माझं की अचानक लाईट गेली. आणि लाईट पण अशी म्हणजे संध्याकाळची 5 वाजेपासून गेलेली होती की जी खूप वेळ झाला आली नाही. म्हणजे जवळपास 8 वाजत आले तेव्हा लाईट आली. मग माझा अर्ध हळदी कुंकू हे अंधारातच होत होतं. पण जेवढा उजेड होता तेवढं मी तुम्हाला दाखवण्यासाठी शूट करत होते आणि माझं असं हळदी कुंकू चालू होतं. हळदी कुंकू बघू शकता माझं किती अंधारात होतं. बाहेर पूर्ण अंधार होता आणि घरातही एक चार्जिंगचा लाईट होता, त्याच्यावर हळदी कुंकू चालू होतं. त्यावर बऱ्यापैकी म्हणजे चांगला व्हिडिओ आला आणि नंतर फायनली इथे लाईट आली. मी म्हटलं थँक गॉड, देव पावला की लाईट तरी लवकर आली. नाही तर कधी कधी असं होतं ना की लाईट गेली कधी 9, 9, 10, 10 वाजेपर्यंत येतच नाही. मी म्हटलं माझा हळदी कुंकू पूर्ण अंधारातच होतो, पण बरे की थोडं उशिरा का होईना फायनली लाईट आली. ही माझी दीदी होती की जिला मी माई म्हणतो, की ती प्रत्येक कार्यक्रम असला की माझ्याकडे लवकर येते आणि मला खूप सारी हेल्प करते. माझा हळदी कुंकू तर अजून चालूच आहे, पण बरं झालं की ही माझी मैत्रीण आहे आणि बहीण पण आहे. ती नेमकी सासरी असते पण बाय चान्स आली होती, त्या निमित्ताने माझ्याकडे तिला हळदी कुंकाचं वाणही भेटलं आणि हळदी कुंकूही देता आलं. ताई खूप छान वाण दिलं, खूप मस्त आहे. हळदी कुंकू पण भारी वाटलं तुझ्याकडे येऊन, खूप मस्त छान. ठीक आहे, नेक्स्ट टाइम पण ये. नेक्स्ट टाइम पण येईल. ठीक आहे. हळदी कुंकू
चालू होतं आणि हळदी कुंकू ज्याप्रमाणे चालू होतं त्याप्रमाणे माझी बडबडही खूप चालू होती, कारण मला बडबड करायला खूप आवडतं आणि बोलका स्वभाव असल्यामुळे सगळ्यात माझ्याशी बोलत होते, त्यामुळे हळदी कुंकू प्लस गप्पा दोघी कार्यक्रम चालू होते. हळदी कुंकू असले की याच निमित्ताने पण सगळ्यांच्या भेटीगाठी होतात, सगळे येतात. आता ह्या ज्या आलेल्या होत्या त्या माझ्या दोघी जेठाण्या होत्यात मोठ्या, आणि एकीला तर तुम्ही नेहमी बघितलेलंच आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये. त्या 2 नंबरच्या जेठाण्या होत्या आणि इकडे ज्या बसलेल्या आहेत त्या आजी होत्या की ज्या आमच्या समोर राहतात. त्या पण मला खूप जीव लावतात, नेहमी येतात, जाताना पोरांची चौकशी करतात, पोरांसाठी खाऊ आणतात. त्यामुळे आमच्या गप्पा आणि हसणं काही कमीच होत नव्हतं. सगळ्या ठिकाणी मी असले की गप्पा आणि हसणं खूप चालतं. नंतर आल्या होत्या ह्या मावशी की ज्या पण परमला आणि शिवायला खूप जीव लावतात, आणि अशा प्रकारे हळदी कुंकू गप्पांसोबत चालू होतं. मी बनवलं होतं सगळ्यांसाठी सरबत, जे मी त्यांना देत होते. अगं घ्या ना ज्यूस. या पोरी ज्यूस बी पिते नाही, हिला तर नुसतं हसूच येते. या पोरीचं काय करावा खरंच ना. हसायचं काही टाकलंय का त्याच्यामध्ये तिला हसू येते सारखं. मस्त झालंय ज्यूस, छान झालं का? होतं घेतलं का? ते मी नाही केलं, या हिने केलेलं. माझ्याकडे काही कार्यक्रम असू द्या, एक तर माझ्या मोठ्या जाऊबाई राहतील करायला, नाही तर मामारी सिस्टर. आपण फक्त कार्यक्रम काढतो. हाय करा तुम्ही, हाय करा त्यांना. तरी माझं हळदी कुंकू हे जवळपास 8:30-9 वाजेपर्यंत चालू होतं. काय करतो बाबा परम? काय बोलायचं तुला? बोल, काय बोलायचंय तुला? इथे काय दिसतंय सांग बरं? कोण आहे? आजी. मग मम्मीने काय दिलं? तिलगुल. हा परम आहे ना मम्मी सारखाच निघालाय बडबड्या. परमला पण फक्त मम्मी सारखी काय करायची राहते? बडबड. ज्यूस. हा ज्यूस दिलो होता आपण, हो ना? कोणाला दिलं होतं ज्यूस? हे पाय किती उशीर आले पा. किती वाजले घड्याळात? 9 वाजता. कोणी हळदी कुंकूला येतं का? सांगा बरं यांना. कोणी येऊ शकतो, कधी तुमच्याकडचे लोक असे 9 वाजता येतात का? बाय गो, माझा शिवाय पा किती काम करतोय पा. ते पा मामा, त्याचा प्रिय मामा आला ना म्हणून त्याने ज्यूस आणलाय, नाही तर एवढ्या बायांना अजिबात त्याने ज्यूस दिलेला नाहीये. हो ना? आम्ही लाडाचे. Happy birthday to you. Happy birthday dear Kallu. काय बोलला? कलाबाई. म्हातारा बनून टाकलं मला, पाहिलं का? मग असले नाव काय? कली. कलाबाई का? कली फुल गई. किती वाजले आहे ते? थांबा. कलीची कला आहे खायचं करा. याचे फोटो काढून घे. आमचा ब्लॉगच चालू द्या. हा, इकडे एक फोटो. काही बोला ना, ब्लॉग मध्ये काय बोलायचं असतं ना. ऍज अ बर्थडे खा बर का? तोंडाने कोणाला बी खाऊ घाला.
ते बघ खाली ठेवलं ते जर. हे बघ खाली ठेवलंय. उचलते. आणि ह्या हातात उलट नाही, ह्या हातात राहायचं. या इकडच्या हातात धरा, असं. हा, असं. आणि इकडं बघ, जवळ जा तुम्ही. हा. मी तुम्हाला सकाळी म्हटलेली की आमच्या घरी कोणतरी स्पेशल व्यक्ती येणार आहे की ज्यांचा बर्थडे पण सेलिब्रेट करायचा आहे आणि हळदी कुंकू आहे, खूप सारा कामाचा दिवस आहे. तर हळदी कुंकू तर माझं झालं आणि ते स्पेशल व्यक्ती कोण आहे मी ते तुम्हाला आता दाखवते. हे बाया आहे आमच्या हॅलो, कलिताई. मी आज आले आहे वहिनीच्या घरी. ते माझे भाऊ बसले तिकडं, हे इकडं सगळे फ्रेंड्स आलेले. ह्या माझ्या बहिणी, हे बहिणी ताई वगैरे सिस्टर्स, ती माझी भाची. आणि ह्या ताईला सगळ्यांनी हॅपी बर्थडे कमेंट करा. त्यांचा आज बर्थडे होता की जो आम्ही आधी ते सेलिब्रेट केलाय. चला रे हॅपी बर्थडे बोला रे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर कलाबाईजो. हे आहे ना हे नमस्कार. बिचारा ताईचं नाव खराब करताय. हा, हे पहा. नमस्कारम, ही आमच्या 18 वर्षाची फ्रेंडशिप आहे. नमस्कारम, ही आमच्या 18 वर्षाची फ्रेंडशिप. ही आमची कलाबाईजो की आजीचा बर्थडे आहे. जगदंबेला उदंड आशीर्वाद सुख समृद्धी अशी माझी प्रार्थना. थँक्यू पवन. हा, बोला तेच काय बोला. विश मेनी मेनी पेरेंट्स ऑफ द डे कलाबाईजो की थँक्यू. एवढं छान नाव आहे त्यांचं पण त्यांच्या मित्रांनी. चला तर मग आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. केक खायला या म्हणा. बरं बरं सॉरी थोडं बोलायचं राहिलेलं आहे. हा केक बोला. खायला या, तोंडाने खा. तोंडाने का? बाजूला घे, बाजूला घे, त्याच्या बाजूला लगेच हा, घे. तुम्हाला काय बोलायचंय का हो? सर्वांनी या केक तोंडाने खा आणि याला पण तोंडाने भरवा केक आणि तुम्ही हिला तोंडाने भरवा. केक हाताने भरवा. तोंडाने खा आणि हाताने भरवा तिला केक. चला बाय बाय, सी यू सून. चला आजचा ब्लॉग इथंच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. Thank you. बाय परम बाय. गुड नाईट. परम